सुलवड येथे ऊसतोड मजूर कुटुंबाचे घर जळून खाक, बिरसा फायटर्सकडून मदतीचा हात. दडगाव प्रतिनिधी. दडगाव तालुक्यातील सुलवड बर्डीपाडा येथे 1 मार्च 2026 रोजी लागलेल्या भीषण आगीत ऊसतोड मजूर पिंट्या तडवी यांचे घर संसार उपयोगी साहित्यासह जळून खाक झाले. या आगीत मजुरीतून साठवलेले व घरकुल योजनेचे असे एकूण 95,000 रुपये रोख भस्मसात झाले आहेत. पाण्याअभावी नुकसान वाढले. पाड्यात पाण्याची सोय नसल्यामुळे आग विझवण्यास अडथळे आले. परिणामी घरातील कोणतीही वस्तू वाचवता आली नाही. या घटनेमुळे आदिवासी मजूर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. बिरसा फायटर्सकडून तात्काळ मदत व निवेदने. घटनेची माहिती मिळताच बिरसा फायटर्स संघटनेने घटनास्थळी धाव घेत बाधित कुटुंबाला धीर दिला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सुनील तडवी, मुकेश पावरा, किशोर ठाकरे, चंद्रकांत पावरा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दडगाव तालुक्यातील सुलवड या गावातील बर्डीपाडा येथील पिंट्या तडवी या आदिवासी गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. इथं आम्ही बिरसा फायटर टीमने या घटनास्थळी भेट दिलेली आहे. आपण इथं बघू शकता, हा जो कपाट पूर्णपणे जळालेला आहे. कपाटामध्ये जे पैसे ठेवलेले होते, यांनी मजुरी करून कमावलेले होते, घरकुल योजनेचे काही पैसे होते, असे एकूण 95,000 रुपये इथं जळून खाक झालेले आहे. हे तुम्ही बघू शकता, हे पैसे जळालेले आहे. संपूर्ण कपाट जळून खाक झालेले आहे. कपाटातल्या सगळ्या वस्तू जळालेल्या आहे. त्याच्यानंतर बाजूला हे घर आहे, हे यांचं छोटंसं घर आहे. हे घर सुद्धा, घरातलं पूर्ण छप्पर पडलेलं आहे. जे काही लाकडं आहे ती बी पूर्ण जळालेले आहे. कौलं पूर्ण जळालेले आहेत. त्याच्यानंतर घरामध्ये जे काही धान्य आहे, कपडे बघा, कपडे सुद्धा पूर्ण जळून खाक झालेले आहे. भांडी जळालेली आहे. एकंदरीत घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू जळून खाक झालेल्या आहे. या गरीब कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे. ही मदत तात्काळ मिळायला पाहिजे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या या बिरसा फायटर या सामाजिक संघटनेतर्फे जी काही शक्य मदत होईल ती शक्य मदत आम्ही या गरीब कुटुंबाला देणार आहोत. या दुःखद प्रसंगी आम्ही बिरसा फायटर टीम संपूर्णपणे या कुटुंबासोबत आहोत. यांना आम्ही मदत मिळवून देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.